आज आपण 2 किलो मिरचीचा वर्षभर टिकणारा मसाला बघणार आहोत। 2 किलो मिरचीसाठी पावशेर बेडगी घेतली, 1 किलो कांदे घेतलेत। आता कांदे तळायला टाकू आणि गरम मसाला तुम्हाला सांगते। खोबरं पावशेर, धन पावशेर, लवंग 20 ग्रॅम घ्यायचे, 100 ग्रॅम काळी मिरी, 20 ग्रॅम दालचिनी, 20 ग्रॅम स्टारफ्रूट, त्रिफळा 20 ग्रॅम, शहाजिरे 20 ग्रॅम, मोठी विलायची, हिरवी विलायची ही पण 20 ग्रॅम घ्यायचं। आता नाकेश्वर, हळकुंड, जायपत्री, पांढरे तीळ, खसखस आणि सुंठ घ्यायचं। आता 1 डब्बी हिंग घेतलेला आहे आणि जायफळ 1 घ्यायचं, तेजपत्ता 20 ग्रॅम घ्यायचा। आता कांदा तळून झालेला आहे। आता कांदा तळून झाले की हा अर्धा गरम मसाला भाजून घ्यायचा आणि अर्धा कच्चाच ठेवायचा। आता धने भाजून घ्यायचे, धने चांगले भाजले की काळे मिरे भाजून घ्यायचे। आता काळे मिरे भाजून झाली की थोडंसं तेल टाकून बाकीचा सगळा खडा गरम मसाला भाजून घ्यायचा, चांगला वास सुटेपर्यंत। तर आता आपण मी तुम्हाला ह्याचं सगळं मेजरमेंट कमेंटमध्ये देणार आहे। तर शहाजिरे आणि बडीशेप आता भाजून घ्यायची। जिरं चांगलं भाजून झालं की पांढरे तीळ पण चांगले खमंग असे भाजून घ्यायचे बारीक गॅसवरती। आता पांढरे तीळ भाजून झाले की खसखस भाजून घ्यायची, खसखस पण चांगली तडतडून उडायला लागली की बाजूला काढायची। जायपत्री भाजून घ्यायची। आता हे सगळं भाजून झालं की तेल टाकून हळकुंड भाजून घ्यायचे। हळकुंड भाजताना काळजी घ्या, कारण हळकुंड फुटू शकतं। तर हळकुंड चांगलं फुगून वर आले की ते काढायचं। आता सुंठ भाजून घ्यायचं, सुंठ पण चांगलं फुगलं की ते पण काढून घ्यायचं। आता हे सगळं तळून झालं की आपण खोबरं तळून घेऊ। खोबरं पण चांगलं खरपूस रंगावरती तळून घे। खोबरं चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं। तर आता आपल्या खोबऱ्याला चांगला रंग आलेला आहे, तर ते साईडला काढून घ्यायचं। आता उरलेलं तेल तळलेल्या कांद्यामध्ये टाकायचं। तर हा भाजलेला मसाला आहे आणि हा कच्चा खडा गरम मसाला ठेवलेला आहे। तर पावशेर लसूण घेतलाय 2 किलो मिरचीसाठी। चांगली कडकडीत उन्हात आपली मिरची वाळलेली आहे। तर आता ह्या मिरचीवर भाजून घेतलेला सगळा मसाला टाकायचा। हा कच्चा मसाला पण त्याच्यावरती टाकायचा आणि चांगलं मिक्स करायचं। तर बघा, तळलेला कांदा घेतलाय, 2 किलो खडे मीठ घेतले, पण त्यातलं 1.5 किलोच वापर करायचा। आता पावशेर लसूण घेतलं आणि हे सगळं डंकावरती जाऊन कुटून आणायचं। तर माझी 2 किलो मिरचीची 5.5 किलो मिरची भरलेली, बघा किती सुरेख असा रंग आलेला आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय